हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? छानच असणार. नवीन दिवस, नवीन सुरुवात. आठवडाभर काय भाजी करायची? शिवाय सकाळ संध्याकाळ 2 भाज्या, नंतर कोशिंबीर असं सगळं लागतं ना. मग आठवड्याभराचं सामान हे त्याप्रमाणे आणते. जरी लिस्ट करून ठेवली नसली ना, तरी आठवड्याभराला सिमला मिरची, गाजर, नंतर टोमॅटो, बीट, पालक अशा ह्या भाज्या रेग्युलरच असतात. त्या लागतातच आणि त्या खाल्लेल्या चांगल्याही असतात. शिवाय इतरही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मी आणते आणि मी सगळ्या भाज्या करते. फळभाज्या, उसळी असं वेगवेगळं जेवण माझं असतं. तर मग आज मी इथे काय काय आणलं आहे, हा व्लॉग मी आज बनवला आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच माझे सगळे जर व्हिडिओ पाहायचे असतील तर बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा, म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तसंच रोज मी काय स्वयंपाक करते तेही मी ह्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. माझ्या प्रत्येक व्लॉगमध्ये रोजचं जेवण मी काय करते ते असतं. शिवाय घरात इतर काही कामं करते ते असतं आणि माझे जे विचार आहेत, एक गृहिणी आहे मी आणि माझे जे विचार आहेत ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, शिवाय आपल्या आजूबाजूची माणसं ह्यांच्याकडून शिकण्यासारखं बरंच काही असतं आणि आपण अनुभवातूनच शिकतो असं म्हणतात. तर आपल्याला आयुष्यात जे अनुभव येतात ना, तर ते मी शेअर करते. शिवाय जर मला एखादी गोष्ट वाटत असेल तर तीही मी तुमच्याशी शेअर करते. आणि आणि समाजात ज्या काही गोष्टी घडत आहेत तर त्याही मी तुमच्याबरोबर शेअर करते. जे माझं मत असतं, मला त्या गोष्टीबद्दल काय वाटतं हे मी तुमच्याबरोबर या व्लॉगमधून शेअर करत असते. आणि माझ्या ज्या काही भावना आहेत, माझे जे काही विचार आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवते. आणि मला असं वाटतं की तुम्हीही मला ह्यामध्ये, जर तुम्हाला एखाद्या विषयावर मी बोलायला पाहिजे असेल तर तुम्हीही मला कमेंट करा आणि सांगा की तुम्हाला मी कोणत्या विषयावर बोलायला पाहिजे. तर त्या विषयावरही मी बोलेन, प्रयत्न करेन नक्कीच. तर मला ना खूप असं आवडतं की स्वयंपाक करायला, तसंच आपले विचार मांडायला. प्रत्येकाचं हे वेगळं मत असतं आणि आपलं मत हे आपण मांडलं पाहिजे. काही जण काय करतात माहिती आहे का, आतूनच असे कुडत राहतात. कोणी काही विचारलं तर आपलं मत मांडत नाहीत, आपलं मत मांडायला कचरतात. तर मला असं वाटतं की आपलं मत हे प्रत्येकानेच मांडलं पाहिजे. प्रत्येकाचं मत हे सारखं नसतं, ते विरुद्ध असू शकतं. पण आपलं मत मांडणं हा एक प्रकारचा आपल्यावर असणारा विश्वास असतो आणि आपलं मत काय आहे हे समोरच्या समोर बोललं की समोरच्यालाही कळतं. समोरच्या समोर बोललं की समोरच्यालाही कळतं. असं मी का म्हणते माहिती आहे का, कारण बरेच लोकांना सवय असते की समोर काही विचारलं की समोर काही सांगत नाहीत आणि मग मागून चर्चा करत राहतात. ती चर्चा मला असं वाटतं निरर्थक असते. असो, हे माझे विचार आहेत, हे माझं मत आहे आणि प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं. मी त्या मताचा आदर करते. पण जर आपलं मत आपण सांगितलंच नाही तर समोरच्याला तरी कसं कळणार? काय बरोबर आहे ना? तुम्हाला पटतंय ना? तर मला असं वाटतं, तुम्ही जेव्हा कोणी तुम्हाला काही विचारलं ना तर तुमचं मत सांगा, निसंकोचपणे सांगा. बघा, समोरच्या व्यक्तीलाही कळेल ना की तुमच्या मनात काय चाललं आहे. मी बरेच वेळा असं बघते ना की आजूबाजूचे लोक आहेत ना, किंवा आजूबाजूला नाही, मला जे लोक भेटतात, मला ज्या व्यक्ती भेटल्या आहेत, तर आत्तापर्यंत त्यातल्या 100रातल्या जवळजवळ निम्म्याच म्हणेन मी, त्याच्यापेक्षा जास्तीही व्यक्ती ह्या स्वतःला एक्सप्रेस करत नाहीत. तर मला असं वाटतं की त्यांनी स्वतःला एक्सप्रेस केलं पाहिजे. कुडत जगणं मला काही बरोबर वाटत नाही. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल? मला माहिती आहे की उद्धटपणाने कुठली गोष्ट समोरच्याला सांगायची नाही. समोरच्याचा पण आदर केला पाहिजे. पण हा कुठल्या प्रकारचा आदर आहे की त्याच्यासमोर आपण एक बोलायचं आणि त्याच्या मागून त्याची पाठ फिरताच आपण दुसरं म्हणायचं? हे काही योग्य नाही आहे ना. तुम्हाला काय वाटतं? तर असो, हे माझे विचार आहेत. तुमचे विचार वेगळे असू शकतात. पण आपले विचार चूक आहेत की बरोबर हे आपणच ठरवायचं असतं. आपल्याला अनुभव येतात, त्याच्यातून आपण शिकतो. तर मला तर असं वाटतं की आपलं मत हे मांडलं पाहिजे आणि समोरच्याचा आदर करूनच ते मत मांडलं पाहिजे.
त्याला आपण विरोध करतोय असं नाही, आपलं समोरच्यापेक्षा वेगळं मत असू शकतं. आणि बरेच वेळा असंही होतं की आपलं मत निसंकोचपणे आपण जर एखाद्याला सांगितलं तर त्या व्यक्तीला आपला राग येतो, असंही होऊ शकतं. पण त्या व्यक्तीला राग येईल किंवा काय वाटेल ह्याचा विचार आपण करायचा नसतो, कारण सगळीकडेच चांगलं बनून राहणं शक्य नसतं. तर खरंच चांगलं जर राहायचं असेल ना, तर आपण आपलं मत सांगायचं असतं. आणि मग ती व्यक्ती जर खरंच आपल्याबरोबर चांगली असेल, तिला जर आपलं मत पटो वा न पटो, तरी पण तिने आपल्या मताचा आदर केला तरच त्या व्यक्तीशी आपण एखादं रिलेशन मेंटेन करू शकतो. म्हणजे जर आपली ती मैत्रीण असेल चांगली, तर तिने आपल्या त्या मताचा आदर केला पाहिजे, भलेही ते मत तिच्या विरुद्ध असलं तरी. स्वयंपाक करता करता तुमच्याशी ह्या गप्पा मारायला फारच आवडतात. हे माझं मत आहे, पण कमेंट करून मला तुम्ही सांगा की तुम्हाला काय वाटतं ह्याबद्दल, की समोरच्याला म्हणजे आपल्या मैत्रिणीला किंवा घरातल्या इतरांनाही आपलं मत सांगायला पाहिजे की नाही सांगायला पाहिजे. मनात आडपडदा ठेवून समोरच्याला नुसतंच होला हो करणं योग्य आहे की अयोग्य आहे? मला असे प्रश्न भरपूर पडतात. तुम्हाला पडतात का हो? की रोजच आपलं जेवण करायचं, जेवायचं आणि मूव्ही बघायचा किंवा टी करायचा, झोपा काढायच्या, हेच काम आपण करतो आहे आयुष्यात, की आपल्याला वेगळं काहीतरी करायचं आहे? आपले विचार बदलले तर आपण बदलतो ना. तर असो, हे अशीच गप्पा चर्चा चालू राहणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि मी आता इथे वांग्याचं भरीत केलेलं आहे. झटपट बनवते हा बरं का मी स्वयंपाक. आणि स्वयंपाक बनवायला मला फार आवडतो. तुम्हालाही आवडतो का? आणि तुम्ही रोज काय काय रेसिपीज बनवता, काय काय बनवता स्वयंपाकघरात, तर तेही मला कमेंट करून सांगा. आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हेही मला सांगा. तोपर्यंत बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.